सो मंडळी, अत्यंत सुंदर अशा मुहूर्तावरती म्हणजेच घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आणखीन एक मराठी ट्रेलर रिलीज झालेला आहे. तो आहे फुलवंती. आणि 11 ऑक्टोबरला फुलवंती आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे जवळच्या सिनेमागृहामध्ये. याचं ट्रेलर नक्की कसं आहे पटापट चर्चा करूया. खरं तर टीजरवरनं आपण ऑलरेडी बरेच काही धागेदोरे बांधले होते आणि आपण आपापल्या हिशेबाने जसा अंदाज आपल्याला बांधता येतोय त्या पद्धतीने आपण टीजरचा रिव्ह्यू केला होता. आणि त्याच्यानंतर आता ट्रेलर ज्या वेळेला आलंय तर त्याच्यामध्ये ना आणखीन 2 ते 3 गोष्टी ज्या मला खूप सुंदर वाटल्या आणि त्या नक्की कुठल्या आहेत त्या पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर सकलशास्त्र पारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री आणि अत्यंत प्रचलित अशी एक नृत्यांगना म्हणजेच फुलवंती, या दोघांमध्ये ना एक सामना रंगणार आहे आणि किंवा एक स्पर्धा रंगणार आहे. किंवा मी याला आणखीन एक वेगळा शब्द देऊ इच्छिते, पण अगेन स्पॉयलर्स होतील त्यामुळे मला फारसं बोलायचं नाही. कारण 1992 साली जी दूरदर्शनवर फुलवंती सिरियल यायची तर ती मी अख्खीच्या अख्खी बिंज वॉच केलेली आहे. त्यामुळे मला ऑलरेडी माहिती आहे या सिनेमामध्ये काय काय दाखवणार आहे. कारण का अरुण गोविल, सविता प्रभुणे आणि अर्चना जोगळेकर या तगड्या स्टारकासोबत फुलवंती 1992 साली मालिका दूरदर्शनवरती रिलीज झाली होती. आणि ऑफकोर्स आपण सगळेजण जाणतो की ती मालिका म्हणजे खूप सुंदर आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी जर का काहीतरी आपण ती मालिका बघितली तर मग हा सिनेमा का बघायचा. कसं असतं मंडळी की आपण ना हा सिनेमा फुलवंती हा सिनेमा का बघायला जाणार आहोत माहिती आहे, याची भव्यता अनुभवायला. याची भव्यता जी 70 mm पडद्यावरती आपल्याला दिसणार आहे ती आपण या डोळ्यांमध्ये टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेवलचा जो ग्रँड सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे ना तो मराठी सिनेमासृष्टीमध्ये फारसा असा बनवला जात नाही. आणि जर का लास्ट कुठलं उदाहरण द्यायचं असेल तर कट्यार काळजात घुसली हा सिनेमा एक म्युझिकलची जर्नी होती. त्यामुळे हा सिनेमा माझा खूप फेवरेट आहे. आणि असे जे सिनेमे असतात ना ग्रँड ह्यूज मोठ्या स्केलवर बनलेले आणि ज्याचे सेट डिझाईन असू द्या, कॉस्ट्युम्स, मेकअप, ज्वेलरी, टिकली किंवा गंध लावण्याची पद्धत, डोक्यावरची पगडी असेल किंवा अगदी चपला असतील किंवा छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे म्युझिक असू शकतं किंवा संवाद, सगळ्यात महत्त्वाचे तर संवाद. फुलवंती बाई, आपण कुणावर आरोप करताय कळतंय का आपल्याला? आम्ही बृहस्पती मानतो त्यांना. मी जर खोटं बोलत असेल तर यांच्याच गळ्यातल्या तलवारीनं जीभ छाटा माझी. आता मंडळी, पेशवाई एरा आपल्याला या सिनेमामध्ये फुलवंतीमध्ये पाहायला मिळणार आहे. पेशवाई एरा म्हणजे काय तर श्रीमंती, बक्कळ श्रीमंती, पण फक्त पैशांचीच नाही तर भाषेची सुद्धा. ताल जपायचा की तोल हे दोन्ही बाजूंनी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तीच भाषेची श्रीमंती आपल्याला या सिनेमाद्वारे अनुभवता येणार आहे. ऐकल्यानंतर खूप असे कान मंत्रमुग्ध होणार आहेत. कारण का जे म्युझिक आहे ते आहे अविनाश विश्वजित यांच्याकडनं. आणि मी जेन्युअनली सांगते की आत्तापर्यंत फुलवंतीकडनं जी गाणी रिलीज झालेली आहेत ती गाणी खूप सुंदर आहे. तुम्ही वारंवार लूपवरती ऐकू शकता. एक डेप्थ आहे त्या गाण्यांमध्ये, एक स्वतःची अशी खोली आहे आणि ती तुम्हाला जाणवते ज्यावेळेला तुम्ही ती गाणी ऐकतात. आणि स्पेशली सगळ्यात महत्त्वाचं तर महेश लिमये सिनेमॅटोग्राफर, मी जेन्युअनली सांगते या व्यक्तीसारखा माणूस पुन्हा होणे नाही. एखाद्या साध्या सुद्या गोष्टीला सुद्धा समजा वरण भात जरी त्यांच्यासमोर ठेवला ना तर त्या वरण भाताला ते कसे बिर्याणी म्हणून दाखवतील ना स्क्रीनवरती. ही आहे एडिटिंगची कला, ही आहे सिनेमॅटोग्राफीची कला आणि तेच आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहे. ऑफकोर्स आपले सगळे दिग्गज कलाकार तर आहेतच. म्हणजे कलाकारांची जर का इतकी लांब लचक यादी वाचायची झाली तर बाबा रे, प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहे, कश्मीर महाजनी आहे, त्याच्यानंतर स्नेहल तरडे, प्रसाद ओक, वैभव मांगले, मंगेश देसाई, ऋषिकेश जोशी, क्षितिज दाते, चिन्मयी सुमित, हे सगळे दिग्गज कलाकार आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहे. आणि मी जेन्युअनली सांगते जर का तुम्ही आत्ता फुलवंतीसाठी जर का प्रेक्षक नाही आले ना सिनेमागृहामध्ये तर मग मराठी प्रेक्षक जे नेहमी आरडाओरडा करत असतात की नाही चांगले सिनेमे बनत नाही आणि मराठी सिनेमासृष्टीच जबाबदार आहे, तर असं नाही. मग यावेळेला मराठी प्रेक्षक जबाबदार असतील. कारण जो एक ग्रँड सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्हाला सर्व केला जाणार आहे ना 11 ऑक्टोबरला तो कमालीचा असणार आहे. आणि माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत. कारण का आत्तापर्यंतच्या कलर शेड्स बघा, कलर पॅलेट्स बघा, जे ग्रेडिंग केलेलं आहे कलर्सचं इतकं टॉपनाच आहे की जसं मी म्हणलं की महेश लिमये खूप मोठं नाव आहे हिंदी सिनेमासृष्टीमधलं, बॉलिवूड सिनेमासृष्टीमधलं. आणि ज्या वेळेला अशा दिग्गज कलाकारांकडनं आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये या प्रकारचा सिनेमा बनवला जातो ना तर तिथे फक्त नावं ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांनी सोबत येऊन या अशा सिनेमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यातल्या त्यात मला असं वाटतं की या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असणार आहे प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी, कारण हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. आणि ऑनेस्टली स्पीकिंग प्राजक्ता माळी खूप कन्व्हिन्सिंग वाटते फुलवंतीच्या या भूमिकेमध्ये. भर दरबारात तुमच्या या महापंडिताला आव्हान देते मी.
सायमल्टेनियसली कश्मीर महाजनी. दोघेही ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत आपल्या सिनेमासृष्टीतले. सो प्लीज मराठी सगळ्या प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की या सिनेमाकडे पाठ फिरवू नका. आणि माझ्या हिशोबाने हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात 100 कोटी आरामात कमावणार आहे. सो तुमचं काय मत आहे फुलवंतीच्या ट्रेलरला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. सो मंडळी, कारण आपण फुलवंती सिनेमाबद्दल बोलतोय आणि या सिनेमामध्ये आपल्याला जी ज्वेलरी दिसते, जे दागिने दिसत आहेत ते खूप ऑथेंटिक आपल्याला जाणवत आहेत. आणि जेन्युइनली असं जुन्या काळातले जे दागिने असायचे की हे एक्झॅक्टली तेच दागिने आणून यांनी परिधान करून आपल्याला दाखवतात की काय बाबा रे, जे नेत्रसुख आपल्याला मिळत आहेत. सो मी आता हे सगळं का बोलते, कारण आम्हा महिलांना, आम्हा मुलींना ना ज्वेलरीचा खूप नाद असतो. आणि त्यातल्या त्यात सोन्याचे दागिने, ऑक्सिडाईज किंवा चांदीचे दागिने, सिल्वर ज्वेलरी, तर हे सगळं वापरून कंटाळा आला होता. काहीतरी नवीन काहीतरी यायला पाहिजे बाबा आपल्या दागिन्यांमध्ये. तर ताम्रकास्य म्हणून हा एक ब्रँड आहे आणि ते आपले वन ऑफ द यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबरसुद्धा आहेत. सो त्यांच्याकडनं मला साधारण एक 15 वाड्यापूर्वी हे जे कानातले मी जे आज घातलेले आहेत तर हे त्यांच्याकडनं गिफ्ट केलेत. अजून एक जोडी आहे. सो यात कुठल्याही प्रकारचं आपण प्रमोशन करत नाही आहोत, पण त्यांचं असं म्हणणं होतं की एक तुला आमच्याकडे टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे, तू जे काम करते मराठी सिनेमासृष्टीसाठी, सो त्याकरता आमचं हे प्रेम आहे तुझ्यासाठी. मी युजली मला गिफ्ट्स घ्यायला आवडत नाहीत कोणाचकडनं नाही. माझं जे खूप जवळची माणसं आहेत त्यांना माहिती आहे की मला गिफ्ट्स आवडत नाहीत, पण त्यात त्यांनी खूप प्रेमापोटी दिलेत. म्हणून मी म्हणलं की चला, मला कानातले जेन्युइनली आवडलेत आणि त्याच्याचमुळे मी जर का महिला किंवा मुली आणि इनफॅक्ट पुरुषसुद्धा, जर का तुम्हाला ताम्रकास्य हे इंस्टाग्रामचं पेज त्यांचं तुम्ही चेकआउट करा. जर का तुम्हाला आपल्या जवळच्या तुमच्या आयुष्यातल्या महिलांना, स्त्रियांना, कारण नवरात्र सुरू आहे, जर का काही गिफ्ट द्यायचं असेल तर प्लीज तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कारण अत्यंत सुंदर आणि खूप मस्त अशी क्वालिटी आहे या इयरिंग्सची. मला खूप आवडली आणि अत्यंत हलके आहेत. सो बाकी काय पाहिजे लाईफमध्ये. सो येस, हा होता माझा ओव्हरऑल रिव्ह्यू. ट्रेलरला घेऊन तुमची काय मतं आहेत, फुलवंतीला घेऊन ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. तुमच्या आव्हानास मी तयार आहे. तुम्ही? मी पण तयार आहे तुमच्या आव्हानाला.